नमस्ते, मी शोभा कोकितकर, अँटी करप्शन अँड ह्युमन राईट्स इंटरनॅशनल डायरेक्टरच्या पोस्टवरती काम करते। सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। या वर्षीची दिवाळी आपल्या सर्वांसाठी आनंदाची व भरभराटीची येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना। तसेच यावर्षी आता शासनाने आपल्याला फटाके लावण्यासाठी बंदी घातलेली आहे, परंतु मी असं सांगणार नाहीये की फटाके लावू नका, कारण आता आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती आपल्यावरती किती येते आहे। नैसर्गिक संकट एका पाठोपाठ एक येत आहेत। पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, कधी उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे, थंडीचं प्रमाण पण खूप आहे, त्याचबरोबर निसर्गाचा कोप, प्रदूषण वाढलेलं आहे। अशा या परिस्थितीमध्ये आपण सामना करतोय। त्याचबरोबर दरवर्षीच्या दिवाळीपेक्षा या वर्षीच्या दिवाळीला कोरोनाचा हा कोप अजून आपल्यावरचा गेलेला नाही आहे। तर या कोरोनाच्या संकटात काही मंडळींच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, काही घरामध्ये दिवाळी होते की नाही हे माहीत नाही आहे, कारण जनजीवन विस्कळीत झालेले आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे ते फटाके वगैरे लावून जल्लोष करतील, पण गोरगरिबांच्या घरी दिवाळी साजरी होते की नाही हेच आपल्याला माहीत नाही आहे। तर आपण आजूबाजूच्या परिसराचा आणि प्रदूषणाचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा आणि या वर्षीची दिवाळी उत्तमात उत्तम साजरी करावी। आणि दुसरी गोष्ट अशी की या कोरोनाच्या काळामध्ये आतापर्यंत उत्तम कामगिरी करणाऱ्या बस चालक, पोलीस, पोस्टमन, सोशल वर्कर, MSCB स्टाफ, मेडिकल स्टाफ कर्मचारी अशा सर्व मिळून आमच्या अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या आणि ह्युमन राईट्स इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंडिया या फाउंडेशनकडून 998 लोकांना प्रशस्तीपत्र देऊन आम्ही सन्मानित केलेला आहे। तर या सर्वांची दिवाळी उत्तमात जावो, आपली सर्वांची ही दिवाळी उत्तमात जावो आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।